भारतीय संस्कृतीतील नागा साधूंचा इतिहास हा केवळ परंपरांचा नाही, तर कठोर तपश्चर्येचा आणि समर्पणाचा आहे. नागा साधू म्हणजे कोणतेही सामान्य साधू नाही, तर ते आध्यात्मिक योद्धे आहेत. त्यांचे जीवन, त्यांची साधना आणि त्यांची तपश्चर्या आजही लोकांमध्ये कुतूहल आणि आदर निर्माण करते. नागा साधू होण्याचा प्रवास सोपा नाही. हा प्रवास सुरू होतो एका साधकाच्या कठोर संकल्पाने. जो कोणी नागा साधू बनण्याची इच्छा व्यक्त करतो, त्याला आधी एक साधू म्हणून दीक्षा घ्यावी लागते. साधकाला दीक्षित होण्यासाठी अनेक कठोर चाचण्या आणि नियम पाळावे लागतात. साधकाला कमीत कमी 6 महिन्यांपासून ते 12 वर्षांपर्यंत ब्रह्मचर्य पाळावं लागतं. त्याला आपल्या वासना, लोभ आणि मोहावर पूर्ण नियंत्रण ठेवावं लागतं. हा काळ म्हणजे आपल्या मनाला आणि शरीराला तपासण्याचा काळ असतो. नागा साधूंचं प्रशिक्षण भारतातील अनेक प्राचीन आखाड्यांमध्ये घेतलं जातं. या आखाड्यांचं नेतृत्व शक्तिशाली गुरु किंवा श्री महंत करतात. नागा साधू होण्यासाठी साधकाला अशा आखाड्यात प्रवेश घ्यावा लागतो. तिथे त्याचा धर्म, वंश आणि साधनेची निष्ठा तपासली जाते. सर्वात कठीण टप्पा म्हणजे स्वतःच्या मृत्यूचा स्वीकार करणं. साधकाला स्वतःचं पिंडदान आणि श्राद्ध विधी करावा लागतो. या प्रक्रियेनंतर साधकाला नव्या नावाने ओळखलं जातं. जुनं जीवन संपलं आणि नवीन जीवन सुरू झालं, अशी भावना यातून निर्माण होते. नागा साधूंना केवळ आध्यात्मिक शिक्षण नाही, तर शस्त्रविद्याही शिकवली जाते. तलवार, त्रिशूल, धनुष्यबाण यांसारखी शस्त्र हाताळण्याचं प्रशिक्षण दिलं जातं. त्यांना कठोर योगाभ्यास, ध्यानधारणा आणि शारीरिक तपश्चर्या करावी लागते. नागा साधूंच्या शरीरावर भस्म लावण्याला धार्मिक महत्त्व आहे. हे भस्म त्यांच्या साधनेचं प्रतीक आहे. रुद्राक्षाच्या माळा आणि तिलक लावण्यामागे धार्मिक तत्वज्ञान आहे. नागा साधू वस्त्रधारण करत नाहीत. वस्त्रहीनता ही त्यांचं पृथ्वीशी नातं आणि संसारापासून अलिप्ततेचं प्रतीक आहे. पुरुषांप्रमाणेच महिलाही नागा साधू बनतात. त्यांची प्रक्रिया थोडी वेगळी असते, पण त्याचं महत्त्व पुरुष साधू इतकंच आहे. महिला नागा साधूंना धर्मरक्षणासाठी तेवढ्याच कठोर तपश्चर्येतून जावं लागतं. इतिहासात नागा साधूंनी फक्त आध्यात्मिक योगदान दिलं नाही, तर समाजाचं रक्षणही केलं आहे. 1761 साली झालेल्या पानिपतच्या तिसऱ्या युद्धात नागा साधूंनी मराठ्यांना अफगाणी सैन्याशी लढण्यासाठी मदत केली होती. त्याचप्रमाणे अब्दालीच्या आक्रमणातही नागा साधूंनी कडवट प्रतिकार केला होता. आजही भारतातील विविध कुंभमेळ्यांमध्ये नागा साधूंचं दर्शन होतं. ते धर्म, परंपरा आणि साधनेचं प्रतीक मानले जातात. आधुनिक युगातही नागा साधू त्यांची परंपरा जपून आहे. नागा साधूंची परंपरा फक्त आध्यात्मिक जीवनाची नाही, तर ती कठोर तपश्चर्येची आणि धर्मरक्षणाची आहे. त्यांच्या जीवनातील प्रत्येक टप्पा प्रेरणादायी आहे. त्यांच्या जीवनाची कथा एक शक्तिशाली संदेश देते की साधना आणि निष्ठा आपल्याला कोणत्याही कठीण मार्गावरून यशस्वी होण्याची ताकद देऊ शकते. नागा साधू म्हणजे आध्यात्मिक योद्ध्यांचा एक अमर वारसा, जो भारतीय संस्कृतीचा सार आहे.